गेले काही दिवस ज्याची चर्चा सुरू आहे त्याच विषयानं सुरुवात करूया। हनुमान चालीसावरून सुरू झालेलं राजकीय वादंग काही थांबण्याचं नाव घेत नाही। स्वतः राज ठाकरे आता पुण्यामध्ये हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करतायत। आता विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट करायलाही सुरुवात केली आहे। त्यामुळे महाराष्ट्र हनुमान चालीसावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचं पठण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील। ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा। आधी जाहीर सभांमधून भोंग्यांविरोधात रणशिंग फुंकत हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन करणारे राज ठाकरे आता थेट मैदानात उतरलेत। पुण्यामध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान चालीसा पठणाची जोरदार तयारी सुरू आहे। पण त्याच वेळी आता हनुमान चालीसाच्या या वादात थेट मुख्यमंत्र्यांना ओढलं जात आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांना मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचण्याचं आव्हान दिलंय। बाळासाहेबांचे विचार त्यांच्यामध्ये जर काही असेल तर मला असं वाटतं हनुमान चालीसा ते हनुमान जयंतीच्या दिवशी वाचणार आहे का, हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेचा त्यांना सवाल आहे की हनुमान जयंतीला उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचणार आहे किंवा नाही। वाचणार असेल तर त्यांनी मोठ्या प्रमाणात मातोश्रीमध्ये हनुमान चालीसाचं वाचन ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपल्या हनुमान जयंतीची संस्कृती संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये प्रसिद्ध झाली पाहिजे। दुसरीकडे मनसेनं सुद्धा पुण्यामध्ये जागोजागी पोस्टरबाजी करत हिंदुत्वाचा नारा दिलाय। पोस्टरवर राज ठाकरे यांच्या भगव्या अवतारातले फोटो झळकावत मनसैनिकांनी राज ठाकरे यांचा हिंदू जननायक म्हणून उल्लेख केलाय। त्यामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर आता राज ठाकरे यांना हिंदू जननायक बनवलं जात असल्याचं चित्र आहे। आणि यावरूनही मनसे आणि शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। हिंदू जननायक कोणाला म्हणलं म्हणजे तो काय हिंदू जननायक होऊन जातो काय? कुठले गीताचे पाठ येतात, कोणते भागवत येते त्यांना खलनायक म्हणतात, मनात म्हणतात। ऑलरेडी यांचा जन्म शिवसेनेमध्ये झाला। शिवसेना नसती तर राज ठाकरे राहिले कुठे असते? बाळासाहेबांच्या आशीर्वादानं शिवसेनेचे युवा सेनाध्यक्ष झाले। आता ठीक आहे, त्यांनी पक्ष बदलवला, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही। पण ज्या शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्या शिवसेनेला बोलण्याचा तुमचा अधिकार आहे का? प्रयत्न किती करू दे, अशा जागा कोणाला अशा सहज मिळत नाहीत। घोडं मैदान लांब नाही, येईलच, कळेलच। त्यामुळे कोणी कोणाची जागा घेऊ शकत नाही। बाळासाहेबांची जागा तर कोणीच घेऊ शकत नाही। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकमेव। एकंदरीतच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उचललेला मशिदींवरचे भोंगे आणि हनुमान चालीसेचा मुद्दा आता केवळ महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये सुद्धा पोहोचलाय। मनसे थेट शिवसेनेच्या भूमिकेवरच निशाणा साधत असल्यानं आणि भाजपसह इतर विरोधी पक्षही शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधू लागल्यानं महाराष्ट्रातलं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीवरून सध्या कोल्हापुरामध्येही राजकीय रामायण सुरू झालेलं आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफांविरोधात आंदोलन केल्यानंतर मुश्रीफ समर्थकही मैदानात उतरल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे कागलमधील वातावरण तापल्याचं चित्र आहे। महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीवरून कोल्हापुरामध्ये राजकीय वाद उभा राहिला। या जाहिरातीतील राम नावाचा उल्लेख हसन मुश्रीफ या नावात कलात्मक पद्धतीने केला गेला, पण या जाहिरातीतील राम नामाचा एकेरी उल्लेख भाजपला खटकलाय। या जाहिरातीवर आक्षेप घेत भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी थेट आंदोलन करत मुश्रीफांविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली। आणि आज ही केस करायला मी आलोय। पोलीस म्हणते आम्हाला इन्क्वायरीला वेळ द्या। काय चाललंय हे एक लक्षात ठेवा। आमच्यामध्ये सहनशीलता आहे बहुजन समाजामध्ये, पण आमच्या प्रभू श्रीरामाची थट्टा केलेली समरजित घाटगे बहुजन समाज खपवून घेणार नाही। शुक्रवारी एका बाजूला भाजप समर्थक शिवाजी चौकात जमा होत असतानाच
दुसऱ्या बाजूला मुश्रीफ समर्थकही गैबी चौकात जमले. यामुळे कागलमधील वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. समरजित घाटगे केवळ राजकारणासाठी रामाचा वापर करत असल्याचा आरोप करत मुश्रीफांनी घाटगेंना इशारा दिला. कदाचित त्यांना वाटत असेल की 2.5 वर्ष आपण आता अज्ञातवासात आहे, लोकांच्या समोर येण्यासाठी काही संधी पाहिजे आणि कुणीतरी त्याला उचकवलेलं आहे आणि त्या अशा पद्धतीनं धाडस करतायत की हे धाडस फार पुढच्या काळात त्यांना महागात पडणार आहे. आरोपांना घाबरत नसल्याचं सांगत समरजित घाटगेंनी मुश्रीफांना प्रत्युत्तर दिलं. तसंच मुश्रीफांनी जन्मतारीख चुकीची सांगून फसवणूक केल्याचा आरोपही समरजित घाटगेंनी केला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, नामदार हसन मुश्रीफ साहेब काय म्हटले की 1954ला ते रामनवमीला जन्माला आले. खोटाड आहे तुम्ही, चक्क खोटं बोलले लोकांना तुम्ही. 40 वर्ष खोटं बोलले. लाज वाटत नाही तुम्हाला? कागल मतदारसंघात मतदार धर्म न बघता मतदान करतात, पण आता रामनामावरून या मतदारसंघात धार्मिक वाद सुरू झाल्यानं येत्या काळात कागलचं राजकारण आणखी पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तर सभेतील भोंगे उतरवण्याबाबत 3 मे पर्यंतचा मुदत देण्याच्या वक्तव्यावरून आता मुस्लिम समाजामध्ये नाराजीचा सूर बघायला मिळतोय. त्यातच मुंब्र्यामधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजे PFIनं मोठ्या संख्येनं मस्जिदी बाहेर जमून पोलिसांना निवेदन दिलं. त्यात लाऊडस्पीकरला त्यांनी हात लावला तर आम्ही सोडणार नाही अशी भूमिका मांडलेली आहे. छेडोगे तो छोडेंगे नाही अशा प्रकारे भूमिका या सगळ्या मुंब्र्यामधल्या मुस्लिम धर्मियांनी घेतली. मनसेला धमकी दिलेली आहे. भोंगे उतरवण्याच्या विरोधात मुंब्र्यातले हे सगळे नागरिक आक्रमक झाले. PFIनं ही मनसेला धमकी दिलेली आहे. त्यामुळे मुंब्र्यातलं वातावरण आज तापलेलं बघायला मिळालं. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांनी मस्जिदी बाहेर जमात पोलिसांना निवेदन दिलं. जिस तरह से अब तक के उन्होंने मेंटेन किया है लॉ एंड ऑर्डर को, सिचुएशन को, कुछ लोग माहौल खराब करना चाह रहे हैं. कुछ लोगों को अजान से तकलीफ हो रही है, कुछ लोगों को भोंगों से तकलीफ हो रही है, कुछ लोगों को हमारे मदरसे और मस्जिद से तकलीफ हो रही है. मैं उनको एक ही मैसेज देना चाहता हूँ, हम अमन चाहते हैं. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया का एक नारा है कि हर मजलूम हमारा है. साथ ही साथ दूसरा भी हमारा एक नारा है कि हमको छेड़ो मत, हमको छेड़ेंगे तो हम छोड़ेंगे नहीं. एक भी मदरसा, एक भी मस्जिद, एक भी लाउड स्पीकर पर आपने हाथ लगाने की कोशिश की तो सबसे आगे जिस सब में पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया नजर आएगी. मुंब्रा पुलिस से भी अपील करता हूं कि आने वाले वक्त में जिस तरह से अब तक के उन्होंने मेंटेन किया है लॉ एंड ऑर्डर को, सिचुएशन को, कुछ लोग माहौल खराब करना चाह रहे हैं, कुछ लोगों को अजान से तकलीफ हो रही है, कुछ लोगों को भोंगों से तकलीफ हो रही है, कुछ लोगों को हमारे मदरसे और मस्जिद से तकलीफ हो रही है. मैं उनको एक ही मैसेज देना चाहता हूँ, हम अमन चाहते हैं. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया का एक नारा है कि हर मजलूम हमारा है. साथ ही साथ दूसरा भी हमारा एक नारा है कि हमको छेड़ो मत, हमको छेड़ेंगे तो हम छोड़ेंगे नहीं.
ही दृश्य आहेत मुंब्र्यामधली. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन दिलं आणि मनसेला धमकी दिलेली आहे की सगळ्यांनाच लाऊडस्पीकरचा त्रास होतोय, भोंग्यांचा त्रास होतोय, तर जर आम्हाला छेडलं, अगर छेडोगे हमें तो छोडेंगे नहीं, अशा प्रकारची इशारा वजा धमकीच मनसेला देण्यात आलेली आहे. ही दृश्य आहेत मुंब्र्यातली एका मशिदीसमोर. खूप मोठ्या संख्येनं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे सगळे कर्मचारी, सगळे कार्यकर्ते एकत्र जमले आणि त्यांनी निवेदन पोलिसांना दिलेलं आहे आणि धमकी दिलेली आहे मनसेला. मनसेचे अविनाश जाधव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया. अविनाशजी, खूप मोठ्या प्रमाणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते सगळे मुंब्र्यामध्ये आज मशिदीसमोर जमले होते. त्यांनी पोलिसांना निवेदन पण दिलंय. भोंग्यांचा ज्याला ज्याला त्रास होतो, म्हणजे इशारा मनसेकडेच होता की छेडोगे तो छोडेंगे नाही. तुमची काय प्रतिक्रिया? हे बघा, ह्यांची तुम्ही जी नावं सांगतायत ते आम्ही पहिल्यांदा ऐकतो. आणि दुसरी गोष्ट, मनसे काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाने अनेक वेळेला अनेक आंदोलनात पाहिलेले आहे. यांनी आमच्या नादाला लागू नये. जर आमच्या नादाला लागले तर यांच्या भोंग्यासहित त्यांचे कपडे देखील आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही. नक्की. मात्र आपण म्हणजे मनसेच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहिलं गेलंय, कारण राज्याकडून प्रतिसाद मिळाला नाही म्हणून. नाही, आम्ही आमच्याकडनं सगळ्या फॉर्मॅलिटीज आहेत ते कम्प्लीट केले. असं व्हायला नको की आम्ही कोणाला सूचित नाही केलं. राज्य लक्ष देत नाही म्हणून आम्ही केंद्राला कळवलेलं आहे. आता केंद्राने लक्ष द्यावं, आणि केंद्राने जर लक्ष नाही दिलं तरी आमचं अल्टिमेटम 3 तारखेपर्यंत आहे. 3 तारखेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे ठरलंय, जे राजसाहेब बोललेत त्या आदेशाचं पालन होईल. ज्याला कोणाला आमच्या समोर यायचंय त्यांनी यावं, ज्यांना ज्यांना उभं राहायचंय त्यांनी राहावं. मनसे काय आहे त्या दिवशी आम्ही त्यांना दाखवून देऊ प्रत्येकाला. नक्की. अविनाशजी, एक महत्वाचा मुद्दा, उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा प्रकारची कुठलीही प्रतिक्रिया मुस्लिम समाजाकडनं, मुस्लिम बांधवांकडनं आलेली नाही. मात्र मुंब्र्यामध्ये आपण ही दृश्य बघतोय की पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे सगळे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी अशी भाषा वापरली. याच्याविषयी तुम्ही काही स्पेसिफिक सांगाल? यांचा मागचा बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे. याच्या मागे कोणाचा तरी हात आहे. ते लोक समोर येऊन बोलू शकत नाही, त्यांची हिंमत होत नाही, म्हणून कोणाला तरी उभे करायचे. संभाजी ब्रिगेड, तिकडनं संभाजी ब्रिगेड, कधीतरी हे पॉप्युलर फ्रंट, ही नावं देखील कधी आम्ही ऐकलेली नाहीयेत. सो यांना मनसे काय ते दाखवून देऊ. मी तुम्हाला आज शब्द देतो की 3 तारखेपर्यंत जर भोंगे ह्या लोकांनी उतरवले नाही तर 4 तारखेला मी स्वतः ह्याच मस्जिदीसमोर हनुमान चालीसा लावीन. हा माझा तुम्हाला शब्द आहे. अविनाशजी, आपण न्यूज 18 लोकमतवर हे म्हणजे ही प्रतिक्रिया देताय. गुढीपाडव्याला जे राज ठाकरे म्हणाले होते त्याने, म्हणजे त्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने गैरसमज झाले. त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी उत्तर सभा सुद्धा झाली आणि तरी सुद्धा अजून अशा प्रतिक्रिया उमटतात. याला काय म्हणाल? मला तुम्ही एक बघा, सर्वसामान्य लोकांमधनं या प्रतिक्रिया येतात का? या प्रतिक्रिया देणारी लोक कोण आहेत बघा. हे ठरवून जातं, हे ठरवून केलेलं राजकारण, ही पिल्लं सोडली जातात. हो अविनाशजी, मी विनंती करेन आपण असेच सोबत राहा. मतीन शेख सुद्धा आपल्या सोबत आहेत. मतीनजी, मुंब्र्यामधली ही दृश्य आम्ही आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. खूप मोठ्या संख्येनं पीपल फ्रंट ऑफ इंडियाचे सगळे कार्यकर्ते एकत्र जमले आणि छेडोगे तो छोडेंगे नाही असं म्हणतायत या बोंग्याच्या सगळ्या प्रकरणावरनं. तुम्ही काय सांगाल? इसके अंदर ऐसा है कि आप वो पूरा जो भाषण है वो पहले तो आप सुन के लीजिए, और पूरे भाषण के अंदर से एक लाइन को निकाली गई है. उसमें मैंने ये कहा है कि हमारा ये नारा है कि हम कोई भी किसी को भी हम छेड़ते नहीं है, लेकिन अगर कोई छेड़ता है तो हम छोड़ते नहीं है. इसके साथ साथ ये जो एक राजनीतिक हो रही है, राजनीति पूरी तरह से ये पूरे महाराष्ट्र के लिए और हमारे पूरे देश के लिए सही नहीं है. जो भी सुप्रीम कोर्ट की गाइडलाइंस की बात हो रही है और सुप्रीम कोर्ट की गाइडलाइंस है, तो उसके ऊपर अगर चर्चा करके एक मुस्लिम समाज के अंदर उलमा कमेटी है, मस्जिद कमेटी है, मोहल्ला कमेटीज है, उनके साथ में बैठ करके अगर इसका कोई सोल्यूशन निकाला जा सकता है तो वो निकालने की कोशिश करना चाहिए, ना कि इसके अंदर राजनीति करके
दो समाज के अंदर नफरत की और एक दंगा और टकराव करने की कोशिश करने की साजिश करनी चाहिए. नक्की. मतीम शेखाणी आपल्या सोबत आहेत, PFIचे मुंब्रा अध्यक्ष, आणि अविनाशजी सुद्धा आपल्या सोबत आहेत. अविनाशजी, तुम्ही मतीम यांना काही सांगू इच्छिता? मला वाटतं त्याने काय म्हटलंय आता की मोहल्ला कमिटीच्या बैठका झाल्या पाहिजेत, त्यांचे जे कोणी मौलाना आहेत त्यांच्या बैठका. आम्ही पण तेच बोललो ना सरकारला. आम्ही सरकारला काय सांगितलंय की तुम्ही यांच्या बैठका घ्या. राजसाहेबांच्या भाषणात जर तुम्ही दोन नीट ऐकलं असेल तर साहेबांनी 3 तारखेपर्यंत जे कोणी मोहल्ला कमिटीचे प्रमुख असतील, मौलाना असतील, यांच्या बैठका घ्या आणि त्यांना सांगा की आपल्याला हे का करायचंय. सो आम्ही पण तेच सांगतोय की 3 तारखेपर्यंत बैठका घ्या, त्यांना समजवा, त्यांना समजावून सांगा की सुप्रीम कोर्टाची काय ऑर्डर आहे आणि त्याच्यानंतर मग बघू ना. बरोबर. मतीम जी, आप क्या कहेंगे, क्योंकि आपने जो बोला है. मैं ये बोलना चाह रहा हूँ कि सुप्रीम कोर्ट का ये कतई गाइडलाइंस नहीं है कि हम किसी भी धार्मिक जगह पर जाकर किसी के भोंगे उतार दें और हम उसके उस धार्मिक जगह के सामने दूसरे धर्म का कोई इस तरह से वो करे, पाठ करे. ठीक है, मंदिरों के ऊपर भी अगर भोंगे है वो भी चालू रखे, वो भी आप चलाइए. मस्जिदें हैं, मस्जिदों के बाहर भी चलाइए, लेकिन उसका जो डेसिबल्स है, उसकी जो चर्चा है, उसकी जो डिबेट है, उसके ऊपर बात होनी चाहिए, उसके ऊपर बात करना है. अगर उसके ऊपर कोई सोल्यूशन निकल जाता है तो इस तरह का जो माहौल महाराष्ट्र के अंदर, हमारी जो संस्कृति है महाराष्ट्र की, वो बहुत अच्छी है और हम पूरे देश के अंदर सबसे अच्छा शांतता का हम पैगाम देते हैं. ऐसे में इस तरह की राजनीति हो या जो भी हो रहा है वो सही नहीं है. कहीं ना कहीं इसका बीच का रास्ता निकाल के इसके ऊपर बात करना चाहिए बैठ के. देखिए मतीम जी, अविनाश जी भी वही कह रहे हैं और आप भी वही कह रहे हैं, लेकिन मतीम जी, आपकी जो भाषा थी, तुम्ही जे म्हणालात की छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं, वही ना, छेड़ेंगे तो छोड़ेंगे नहीं. मैं आपको वही बोल रहा हूँ. मेरा वो पूरा भाषण आप सुनिए. उसके बाद हमने ये कहा है छोड़ने का मतलब ये नहीं है कि सामने उसको कोई आ जाता है तो हमने भी, वो भी सामने वाला कोई अटैकिंग मोड में है तो हमने अटैकिंग मोड में जाना है. बहुत सारे तरीके हैं, कानूनी कार्रवाइयां हैं, बहुत सारी चीजें हैं. छोड़ेंगे नहीं का मतलब ये है की मतीम जी, आप ऐसे ही हमारे साथ रहिए. अविनाश जी, हा डेसिबलचा जो मुद्दा आहे, हा गेल्या 2 दिवसांपासून, कालपासून आजपर्यंत याच्याविषयी चर्चा होतीये की डेसिबल कमी करून सगळ्या कुणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने भोंगे लावता येतील का? यावर तुम्ही काय सांगा? सांगतो, 4 भिंतींच्या आतमध्ये केलेली प्रार्थना ही देखील देवापर्यंतच पोहोचते. बरोबर आहे. मी माझ्या घरी रोज सकाळी दत्तगुरूंच्या समोर उभा राहतो आणि पाया पडतो. बरोबर. माझी देवाला प्रार्थना पोचते. मी देवाकडे मागितलेलं मला मिळतं, देव मला ते देतो. त्याच्यासाठी मी घराच्या बाहेर जर भोंगे लावले आणि ओरडत सुटलो की भगवान मुझे ये दे दो इसलिए मैं आपकी प्रार्थना करूंगा, हे सही नाहीये. आम्हाला कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाहीये. आम्ही कोणाच्या सर्व धर्मांचा आम्ही आदर करतो. मतीम जी, आप इससे सहमत क्यों नहीं है? नहीं, सुनिए, मेरी बात सुनिए. सहमत इसलिए नहीं है कि हर धर्म का, हर समाज का एक एक जो प्रार्थना करने का तरीका है वो हर धर्म का अलग अलग है. आप अविनाश जी जो है वो हनुमान चालीसा लावायला सुरू करतो. जर तुम्हाला असं वाटतंय की वही बोल, नाही, आपली प्रार्थना डायरेक्ट देवाकडे पोहोचते, तर मी पण हनुमान चालीसा लावून माझी पण प्रार्थना देवाकडे पोहोचू द्या ना. काय प्रॉब्लेम आहे मग तुम्हाला काय? वही तो मैं बोल रहा हूँ ना. तुम्हाला चालेल, पण आम्ही बोलायला आलो तर तुम्हाला मग ते धर्म के ऊपर आता है वगैरे, हे मतीन भाई बरोबर नाहीये. पुन्हा सांगतो. नहीं, सुनिए ना अविनाश जी, मैं क्या बोल रहा हूँ, आम्ही तुमच्या पूजाचा सन्मान करतो, मान सन्मान करतो, पण याचा अर्थ असा होत नाही की ते, हे बघा, पूजा झाल्याच्या नंतर लोकांना समाधान वाटलं पाहिजे. 4 लोक आपल्याला चांगली बोलतात आणि 4 लोकांना आपल्या पूजेचा त्रास होतो, असं धर्मात, कुठल्याही धर्मात कुठे लिहिलेलं नाहीये. धर्म आपला नीट वाचला. मला वाटतं परवाच एका मुलाला, दुबईच्या एका मुलांचा एक व्हिडिओ आलाय, त्याने स्वतः सांगितलंय की आपल्याला, आपल्यामुळे, आपल्या धर्मामुळे, आपल्या प्रार्थनेमुळे जर लोकांना त्रास होत असेल तर अशी प्रार्थना आपल्या देवाला पोचणार नाहीये. अशी प्रार्थना आपल्या देवापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यापेक्षा प्रार्थना 4 भिंतीच्या आतमध्ये करू, आपल्या देवापर्यंत पोहोचू. अविनाश जी, तुम्ही हा जो मुद्दा उपस्थित करताय ना, त्याच्याविषयीच आपण मतीम यांचं काय म्हणणं आहे तेवढं ऐकून घेऊ. मतीम जी, मैं ये बोलना चाह रहा हूँ कि अगर आप समझिए, मस्जिद के अंदर अगर कोई प्रार्थना एक जमाने से चली आ रही है और एक मंदिर के अंदर चल रही है, चर्च में चल रही है, गुरुद्वारा में चल रही है, सब अपने अपने तरीके से इसको कर रहे हैं. और अगर किसी को लगता है कि वो अपने घर के अंदर ही प्रार्थना कर रहे हैं और वो प्रार्थना भगवान तक पहुंच जा रही है, तो ये बहुत अच्छी बात है.
लेकिन ये जबरदस्ती करके किसी धार्मिक जगह पर नहीं। ये करना, बोंगे बिल्कुल लगाना, इस बिल्कुल तरह से, मतीम ये जी, सही नहीं है. मतीम जी, ये तुमचं सही आणि नाही. और अविनाश decibels जींचं का जो issue है, म्हणणं, तुमच्या दोघांच्याही भूमिका आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात. कुठल्याही एका धर्माने दुसऱ्या धर्मावर जबरदस्ती करण्याचा इथे मुद्दाच नाही. समाजात तेढ निर्माण करण्याचा इथे कुणाचाही प्रयत्न नाही. हीच भूमिका मनसेची राहिलेली आहे. आपणही म्हणताय या सगळ्या विषयाची मध्यस्थी कुठल्या तरी मुद्द्यावरून व्हायला हवी आणि तो मुद्दा काय आहे किंवा त्याची चर्चा होते का हे बघणं महत्त्वाचं आहे. कुणीही आक्रमक होण्याची किंवा टोकाची पावलं उचलण्याची, एकमेकांना डिवचण्याची गरज नाही असं इथे आवर्जून न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सांगायचं आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह बातमी आणि बरंच काही या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसह, विशेष रिपोर्ट्ससह काही क्षणात पुन्हा भेटूया माझा सहकारी अजिंक्यसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.